झी 24 तासच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर मी अनुपमा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आणि आज एक असे गेस्ट आपल्या बरोबर आहेत जे कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन आता आलेले आहेत. आणि काय बरं नरेंद्र मोदी त्यांच्या बरोबर एवढे बोलले, पंतप्रधानांबरोबर हा तरुण नेमका काय संवाद साधत होता हे आपल्याला सगळं जाणून घ्यायचंय. आणि आत्ताच प्रकाश होतात आलेले मिथिलेश देसाई सध्या आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत. मिथिलेशजी, खरं तर कालपासून तुम्ही खूप फोटो फ्लॅशमध्ये आहात, सगळ्यांच्या चर्चेचा विषय झालेला आहात. मात्र आपलं काम खूप मोठं आहे आणि याविषयी सुद्धा आम्हाला जाणून घ्यायचंय. तर काल सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे यांच्या रिसेप्शन मध्ये तुम्ही होतात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथे आलेले होते. तर फोनमधून एक तरुण त्यांना काहीतरी दाखवत होता आणि ते म्हणजे तुम्ही होतात. तर आम्हाला हे जाणून घ्यायचं सर्वात आधी की ही भेट नेमकी कशी झाली. आणि शरद पवार यांच्याशी अर्थातच तुम्ही जवळचे असणार, त्यामुळेच पवार साहेबांनी तुम्हाला बोलावून घेतलं. नेमकं काय झालं या भेटीमध्ये, नेमकं काय झालं? सर्वांना नमस्कार. धन्यवाद अनुपमाजी. मुळात कालची जी भेट होती ही एक अविस्मरणीय खरंच भेट होती, कारण की जे आम्ही गेले इतके वर्ष काम करत आहोत त्याला अगदी उच्च स्तरावरती आणि डायरेक्ट आदरणीय पंतप्रधान महोदयांसमोर मांडण्याची संधी मिळाली. आणि मुळात हे जे आहे की जेव्हा काल मोदी साहेब आले तेव्हा पहिले इनिशियली साहेबांनी बोलवून घेतलं. म्हणजे पवार साहेबांचं विजन जे शेतीमधलं जे आहे, म्हणजे त्यांनी मला गेले 6-7 वर्षापासून बघत आहेत की फणसासारखं जे पीक आहे हे पूर्ण दुर्लक्षित. म्हणजे आम्ही कोकण म्हटलं की रत्न आंबा, हापूस आंबा येतो, काजू येतो, पण फणस कधी त्या प्रकाश होतात आलं नव्हतं. आणि जे गेले इतके वर्ष काम करत आहे, आणि मी एक आठवड्याभरापूर्वी जेव्हा त्यांना भेटलो आणि साहेबांना मी ते बॅग वगैरे हे सगळं दाखवलं, तर साहेबांना एवढं आवडलं की साहेब मला म्हणाले की मी तिलाच तुम्ही दिलेलं आहे, आपण हे पंतप्रधान महोदयांना द्यायचं आहे. आणि काल ते ऍक्च्युली प्रत्यक्षात घडलं तिथे. कारण की जेव्हा आदरणीय महोदय पंतप्रधान महोदय साहेब तिथे जेव्हा आले तेव्हा साहेबांनी आणि मोदी साहेबांनी मला तिथे बोलवून घेतलं आणि मला त्यांच्यासमोर सगळं, म्हणजे आजपर्यंत जे आम्ही फणसामध्ये काम केलेलं आहे, फणसाचं महत्व, फणसाचे बाय प्रोडक्ट्स, हे सगळं तिथे चांगल्यारीत्या अगदी 10 ते 12 मिनिटांमध्ये मला मांडण्याची संधी मिळाली. आणि अगदी एवढा घरगुती कार्यक्रम असताना देखील पवार साहेबांनी जी मला संधी दिली, एका तरुण शेतकरी म्हणून मला जी संधी दिली, त्याचा मी खरंच त्यांचे मी आभार मानतो. आणि ह्या संधीचं नक्कीच म्हणजे भविष्यामध्ये चांगलं देता सोनं करता येऊ शकतं. बरं, काल पंतप्रधानांची तुमची भेट झाली. पण या भेटीमध्ये नेमकं तुम्ही त्यांना फोनमधून काहीतरी दाखवत होतात. तर काय काय नेमकं होतं आणि पंतप्रधान प्रत्येक शब्द न शब्द तुमचा ऐकत होते, अगदी कान देऊन तुम्हाला त्यांनी जवळ बोलावलं, तुमचा हात खेचला, त्यानंतर तुम्ही त्यांना फोनमधून दाखवत होता. तर हे नेमकं काय होतं, म्हणजे तुम्ही काय काय त्यांना माहिती दिली, ते कशा पद्धतीने सगळं ऐकत होते? नक्कीच. म्हणजे जेव्हा मी त्यांना भेटलो तेव्हा त्यांनी मला अगोदर पवार साहेबांनी इंट्रोडक्शन दिलंच होतं 2-3 मिनिटं. पण त्यांनी मला सांगितलं की अभी आप तुम और मुझे बताओ कि जैकफ्रूट के बारे में क्या करते हो, तुम कहाँ से हो, उसके लिए हम लोग क्या कर सकते हैं. मग तेव्हा मी त्यांना सगळं सांगितलं की मी रत्नागिरीचा आहे, मी ऍग्रिकल्चर इंजिनियर आहे, महात्मा फुले कृषी विद्यापीठातनं केलेलं. फणसारख्या पिकामध्ये गेले 13 वर्षापासून काम करतोय, जगभरातल्या 88 व्हरायटीज आहे. मग त्यांना ते फार आवडलं. आणि मग नंतर जे जॅकफ्रूट पासून काय काय बाय प्रोडक्ट्स करता येतात, मग मी काल जे पूर्ण त्यांना बाय प्रोडक्ट्स दिले, म्हणजे फणसाची कच्च्या गऱ्यांची जी पावडर आहे ती देखील दिली, जी डायबिटीस साठी प्रूव्हन झाली आहे. म्हणजे इंडिया इज गेटिंग अ डायबेटिक कॅपिटल, मग ती त्याच्यासाठी दिलेली आहे. परत आठवळ जी सीड जी असते आपण फेकून देतो, ती बेस्ट सोर्स ऑफ प्रोटीन आहे, तर त्याचं देखील फ्लोअर आम्ही त्यांना गिफ्ट केलं. परत राईप जॅकफ्रूटच्या चिप्स होत्या. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ती जी बॅग होती, आणि बॅग मध्ये एक पासपोर्ट होल्डर पण होता, आणि ती खुद्द बॅग जी होती ही जॅकफ्रूटच्या वेस्ट पासून बनलेली, म्हणजे विगन लेदर होतं ते. आणि जे मोबाईल मध्ये मी दाखवत होतो, म्हणजे त्याच्यामध्ये एक NFC चिप टाकली होती. म्हणजे माझे मित्रच आहेत गौरव सोमवंशी, ते देखील इथे नवी मुंबईमध्ये असतात, इमरटेक इनोव्हेशन म्हणून, ते ट्रेसेबिलिटीवर खूप काम करतात. तर जेव्हा तो मोबाईल मी त्याच्यावर टॅप केला आणि ते डायरेक्ट ती विंडो स्क्रीन ओपन झाली आणि त्याच्यावरती पंतप्रधान महोदयांचं नाव आलं, म्हणजे इट इज अ गिफ्ट टू द प्राईम मिनिस्टर फ्रॉम द फार्मर्स ऑफ इंडिया. अशा पद्धतीने पूर्ण जॅकफ्रूटची हिस्ट्री, जॅकफ्रूटचं महत्व, आमचे गेले 30-40 वर्षाचं काम, आणि मग बाबा ह्याला कुठल्या प्रकारची खतं, किंवा बाबा ह्याला शेतकऱ्याला किती पैसे मिळाले, लॉजिस्टिक्सला किती पैसे मिळाले, ओव्हरऑल त्या सिस्टीम मध्ये किती पैसे मिळाले, हे एंड टू एंड ट्रेसेबिलिटी देखील त्यांना दाखवली. आणि त्यांना हे खूप आवडलं. म्हणजे फणसापासून एकतर बाय प्रोडक्ट्स, म्हणजे फणसापासून भविष्यामध्ये जे काय काय प्रोडक्ट्स जातील ते सगळेच मी काल प्रेझेंट करायचा तिथं प्रयत्न केला त्यांच्यासमोर. बरं. आता आपण तुमच्या थोडंसं वैयक्तिक प्रवासाकडे जाऊया. जसं तुम्ही आता सांगत होतात की 30-40 वर्षांपासून तुम्ही खरं तर या सगळ्या गोष्टींमध्ये आहात. पण मुळात याची सुरुवात नेमकी कशी झाली? आणि आपण बायोटेक इंजिनियर आहात, पण मला वाटतं तुम्ही UPSCचा पण अटेम्प्ट केलेला होता, अगदी इंटरव्ह्यू सुद्धा क्रॅक केलेला होता. मात्र एवढं काय म्हणूया, खरं लाखो विद्यार्थ्यांचं जे स्वप्न असतं, अशा स्वप्नापर्यंत तुम्ही पोहोचत होतात. मात्र ते अर्ध सोडून तुम्ही इकडे फार्मिंगकडे, फणस शेतीकडे वळलात. तर हे नेमका हा सगळा प्रवास कसा होता? मुळात ती गेले 30-40 वर्षापासून म्हणजे वडील काम करत होते, आणि हे जॅकफ्रूट किंग किंवा फणस किंग हे जे टॅग आहे
की भारतातल्या शेतकऱ्यांकडनं त्यांना सोशली मिळालेलं हे टॅग आहे. म्हणजे ह्याची सुरुवात तेव्हा का झाली, कारण की 1972 साली जेव्हा भारतात दुष्काळ पडला होता, तेव्हा कोकणातली आणि किनारपट्टीतली सगळी राज्य आणि नॉर्थ ईस्टची सगळी राज्य ही फणस खाऊन जगलेली आहेत. म्हणजे ते ग्लोबल फूड हंगर इंडेक्स मध्ये म्हणूनच प्रॉमिनंटली डिनोटेड क्रॉप आहे. म्हणजे फणस हे फळ नसून अन्न आहे. आणि माझे वडील स्वतः, आमचं मूळ गाव हातकंबा रत्नागिरीला जिथं आहे, ते अगदी अक्षरशः म्हणजे त्यांचे लहान यंग एज असताना फणस विकायचे, रस्त्यावर विकायचे, 25 पैसे 50 पैशाला, एवढा मोठा फणस. पण त्यांनी जे तेव्हा विजन बघितलं होतं, म्हणजे हापूस आंबा फेमस झाला, काजू फेमस झाला, ते इतक्यातले 30 40 50 वर्षातले क्रॉप आहेत, पण शेकडो वर्षापासून आपल्याला जे फणस हे पीक आहे हे पूर्णपणे दुर्लक्षित होतं. आणि मग मी राहुरीमध्ये जेव्हा बीटेक ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं, त्या राहुरीत बरेचशी लोक आणि मुलंही सर्व सिव्हिल सर्व्हिसेस साठी तिथे ऍडमिशन घेतात, आणि माझाही तेच हेतू होता. त्यामुळे 4 वर्ष ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी दिल्लीला होतो. मी अगदी इंटरव्ह्यूला वगैरे नाही गेलेलो आहे, पण मी अगदी प्रिलिम्स मेन्स वगैरे क्वालिफाय केलेली आहे. पण अच्छा. मेरिटचा स्टुडंट होतो, पण त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारची नोकरी क्लास 1 कुठलीही मिळू शकली असती. पण एका म्हणजे मी जेव्हा दिल्लीवरून परत आलो होते, आम्ही कुटुंबाने असा निर्णय घेतला की इथून पुढे नोकरी नाही करायची, मग ते प्रायव्हेट असेल किंवा शासकीय असेल. आणि मग गेले 10 वर्षापासून कम्प्लिटली म्हणजे वडिलांनी जे स्वप्न बघितलं होतं फणसाचं, ते पूर्ण करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचं इनोव्हेशन, म्हणजे फक्त लागवड न ठेवता प्रोसेसिंग, मग एक्सपोर्ट, मग त्याच्या पानांचा वापर, सालीचा वापर, अशा सगळ्या गोष्टी R&D करत करत आज इथपर्यंत पोहोचलो आहोत आम्ही. आणि ह्या सगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स आम्हाला काल पंतप्रधान महोदयांना दाखवता देखील आले. मिथिलेशजी, खरं तर आम्ही नारळाला कल्पवृक्ष असं म्हणतो, पण तुम्ही फणसाला कल्पवृक्ष म्हणता. तर असं नेमकं काय फणसामध्ये तुम्ही शोध लावलेला आहे? असा कुठला भाग फणसाचा, म्हणजे आम्ही जे सामान्य लोक, आम्हाला फणस फक्त दोनच कळतो, तो म्हणजे कापा आणि बळका. मात्र त्याच्या पुढे जाऊन तुम्ही खूप मोठं संशोधन केलेलं आहे. तेव्हा हे संशोधन नेमकं काय? आणि फणसाचा अगदी त्याच्या खोडापासून ते अगदी त्याच्या पानापर्यंत, फळापर्यंत तर आहेच आहे, पण अगदी पानापर्यंत त्याचा उपयोग होतो अशा प्रकारचं संशोधन तुम्ही केलेलं आहे. कारण कल्पवृक्ष तुम्ही म्हणता, म्हणजे नेमकं काय तुम्हाला याच्यामध्ये जाणवलेलं? बरोबर. कल्पवृक्ष म्हणजे आपण त्याचा कल्पवृक्ष हा शब्दच म्हणजे काय की ते सगळ्या भागाचा वापर होतो थोडक्यात. करेक्ट. जर तुम्ही बघाल तर नारळ एक आपलं चांगलं क्रॉप आहे, त्यामध्ये पाणी मिळतं, नारळ मिळतं, एनर्जी ड्रिंक टाईप होतं. पण जॅकफ्रूटचं जर तुम्ही बघाल तर जे जसं मी तुम्हाला बोललो, कच्च्या गऱ्यांची पावडर, सीडची पावडर, इव्हन सालीचं कॅटल फीड, प्रीमियम प्रोडक्ट म्हणाल तर विगन लेदर. 2 वर्षापूर्वी आम्ही 1 टन आणि 5 टन फणसाची हिरवी पानं जर्मनीला एक्सपोर्ट केली होती. तिकडे त्याच्यावरती R&D झाले की त्याचा अर्क हा कॅन्सर ट्रीटमेंटसाठी युज केला जातो. पूर्वीच्या काळी म्हणजे सागवान नंतर सर्वात चांगलं लाकूड फणसाचं होतं, म्हणून लोक झाडं नष्ट झाली. पण त्यात जर व्हरायटी आता आम्ही परत नव्याने हे केलं, म्हणजे त्याच्या अगदी पानांचा वापर होतो, सालीचा होतो, बीचा होतो. जेव्हा छोटा फणस असतो तेव्हा विगन मीठ म्हणून त्याचा वापर होतो. मग तसं जर बघायला गेलं तर असं कुठलंच जगातलं फळझाड नाही ज्याचं आयुष्य 100 ते 300 वर्ष आणि एवढ्या सगळ्या प्रकारात त्याचा वापर करता येतो. हे इनोव्हेशन कधीच समोर आलं नव्हतं. सस्टेनेबिलिटीमध्ये जर बघाल तर आपण कार्बन क्रेडिट्स म्हणतो, तर तेव्हा फक्त बांबूचा विषय येतो, पण बांबू इज अ फॉरेस्ट क्रॉप. पण हॉर्टिकल्चर क्रॉप मध्ये सर्वात जास्त कशाला आहे कार्बन क्रेडिट्स व्हॅल्यू, तर ती फणसाला आहे. कारण की 100 ते 300 वर्ष असं जगामध्ये कुठलंच फळझाड नाहीये जे एवढे वर्ष जगतं. तर ह्याचा जर ओव्हरऑल जर इकॉनॉमी तुम्ही पाहिली तर ह्याचा सगळ्या प्रकारचा वापर करतात, आणि म्हणूनच त्याला आम्ही कल्पवृक्ष म्हणतो. आणि ह्याचं जास्तीत जास्त प्रचार प्रसार आणि ह्याचा जास्तीत जास्त प्रत्येक यंग मुलांनी ह्याच्यावरती छोट्या छोट्या प्रकारची प्रत्येक बाय प्रोडक्ट वर जरी काम केलं तर ह्याचे चांगले व्यवसाय उभे राहू शकतात. ओके. पण आता तुम्ही याच्यामध्ये खूप मोठी क्रांती खरं तर केलेली आहे या एकंदरीतच फणस शेतीमध्ये. कोकणातल्या प्रत्येक घराच्या समोर फणसाचं झाड आपण पाहतो. पण मग कोकणातल्या शेतकऱ्यांना तुम्ही कशा प्रकारे या तुमच्या संकल्पनेशी कनेक्ट करता आहात, आणि तिथल्या शेतकरी बांधवांसाठी तुम्ही काय स्वप्न ह्या माध्यमातून पाहता? अनुभव म्हणजे याच्यामध्ये फक्तच कोकणातले शेतकरी असं मी याच्यामध्ये हे नाही करत आहे, कारण की जेव्हा मी गेली 5-6 वर्षात पूर्ण भारत देशात फिरलो, तर 4-5 राज्य सोडली जिथं बर्फ पडतो, ते सोडले तर पूर्ण भारत देशामध्ये फणस आहे. म्हणजे UP असेल, बिहार असेल, नॉर्थ ईस्ट असेल, राजस्थान असेल, साऊथ पासून महाराष्ट्र सगळीकडे. आम्ही या व्हरायटीच्या बोलतो, जसं तुम्ही म्हणाल कापा आणि बरका, पण मार्केटमध्ये गेल्यावर काप्या फणसाला डिमांड आहे. तर माझ्याकडे 88 प्रकारच्या व्हरायटीचे आम्ही कलेक्शन केलेलं आहे. अगदी 2 किलोच्या वजनापासून 50 किलो पर्यंतच्या, लाल कलरच्या करायच्या, भगव्या कलरच्या करायच्या, वर्षातनं 2 वेळा धरणाऱ्या, अशा वेगवेगळ्या प्रकारे. त्यात पण असं केलेलं आहे की 22-23 कमर्शियल व्हरायटी, कोकणात येणाऱ्या वेगळ्या, पश्चिम महाराष्ट्रात येणाऱ्या वेगळ्या, मराठवाड्यात येणाऱ्या वेगळ्या आणि विदर्भात येणाऱ्या वेगळ्या. म्हणजे माझा हा नर्सरीचा सीझन आहे आता, तर मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये आणि बऱ्यापैकी आजूबाजूच्या राज्यांमध्ये त्याची झाडं देखील पाठवतो. म्हणजे आम्ही अशा पद्धती हे स्वप्न असं बघत आहे की एवढे वर्ष आम्ही शेती करत होतो, मग मी फार्मर प्रोड्युसर कंपनी फॉर्म केली, जी भारतातली सर्वात पहिली आणि सर्वात लार्जेस्ट म्हणजे जॅकफ्रूट वर काम करणारी आहे. आता आम्ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी देखील फॉर्म करत आहे, ज्याच्यामध्ये आम्ही प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट देखील रेज करत आहे, जेणेकरून हे जे सगळे बाय प्रोडक्ट्स आहेत हे डायरेक्ट टू द कन्झ्युमर, म्हणजे उद्या मुंबई पुण्यात तुम्ही स्विगी झोमॅटो ब्लिंकिट वरनं पण ते मागवू शकता.
म्हणजे व्हिगन मीट बनवायला तुम्ही घरी बिर्याणी बनवायला जॅकफ्रूटचे चंक्स मागू शकता, प्रोटीन सप्लिमेंट म्हणून सीड फ्लोअर मागू शकता किंवा बाबा रॉ जॅकफ्रूट फ्लोअर मागू शकता. तर अशा प्रकारचं आमचं त्याच्या मागचं विजन आहे. तर आम्ही त्यासाठीच प्रायव्हेट लिमिटेड वगैरे फॉर्म करून आता वेस्ट झोन, इंडियाचा वेस्ट झोन म्हणजे आपला कोकण पट्टा बेसिकली, तर इथं मोठं क्लस्टर करण्याचा आमचा त्याच्या मागचा मानस आहे. मी काल मोदीजींना जेव्हा भेटलो तेव्हा देखील मी त्यांना म्हणजे रिक्वेस्ट केली की हे येणारं वर्ष आपण जॅकफ्रूट इयर म्हणून घोषित करावं. जसं गेल्या वर्षी मखानाचं प्रमोशन झालं, त्याच्या आदल्या वर्षी मिलेट्सचं प्रमोशन झालं, तर तसं जॅकफ्रूट एवढा मोठ्या आपल्या देशामध्ये आहे तर त्याचं प्रमोशन होणं गरजेचं आहे. आणि तशा प्रकारचा गव्हर्नमेंटने देखील सपोर्ट केला तर आम्ही देखील चांगल्या प्रकारचं मोठं क्लस्टर तिकडे उभं करू शकतो. ओके. पण मग ह्याच्यामध्ये कोकणातला शेतकरी किंवा जसं तुम्ही आता म्हटलात की पूर्ण भारतभर, महाराष्ट्रभर तुमचं एक व्यापक दृष्टिकोन ठेवून तुम्ही आता तुमची वाटचाल चालू आहे. पण शेतकरी बांधव याच्यामध्ये कितपत इंटरेस्टेड दिसतात? म्हणजे त्यांना हे खूप प्रॉमिसिंग वाटतंय, आशावादी वाटतंय? हे प्रॉमिसिंग नक्कीच वाटायचं कारण का की जेव्हा आपण म्हणतो की डबलिंग द फार्मर्स इन्कम, तर ते कसं, तर हा मोठा मोठा प्रश्न आहे. तर जॅकफ्रूट इज असं क्रॉप आहे की रिड्युसिंग युअर मेंटेनन्स कॉस्ट. म्हणजे फणसाचं असं झाड आहे की त्याला 2 ते 3 वर्ष फक्त पाणी द्यायचं, त्याला नंतर कुठल्याही प्रकारची खतं फवारण्यांची कसलीच गरज लागत नाही आणि ते 100 वर्ष जगतं झाड. जेणेकरून काय व्हायला लागले की जेव्हा आम्ही सुरुवात केली त्या लोक अक्षरशः वेड्यात काढायचे की अरे वेडा माणूस आहे का फणस लावतायत. पण आज तर अशी परिस्थिती आली की काजू आंब्यापेक्षा म्हणजे थोडीच जॅकफ्रूटची लागवड वाढली. आता जशी लागवड वाढली, रॉ मटेरियल खूप मोठ्या प्रमाणात, आता प्रोसेसिंगची गरज आहे. जसं प्रोसेसिंग वाढेल तशी एक्सपोर्टची गरज आहे. तर आम्ही हे टप्पे ठरवलेत आणि लोकांचा ह्याच्याकडे कल वाढत आहे. म्हणजे फणसाचं फळ हे राईप म्हणून पण, बिर्याणीमध्ये पण, कबाबमध्ये, कटलेटमध्ये किंवा बर्गर पॅटीमध्ये वापर व्हायला सुरुवात झालेली आहे. तर मग ज्यांना मीटचं आहे, म्हणजे मला तर असं वाटतं की इन कमिंग टाइम जॅकफ्रूट विल रिप्लेस पनीर कम्प्लिटली. तेवढं त्याचं मोठं मार्केट आहे आणि पूर्ण ऑर्गॅनिक सोर्स आहे. तुम्ही बघा की फणसाच्या झाडाला कोणी कधी खत फवारणी कधी केलेली नाही. तर हे जे ऑर्गॅनिक बेस्ड प्रोडक्ट आहे, याचं चांगल्या पद्धतीने आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या थ्रूच्या सपोर्टनं जर झालं तर ते चांगल्या पद्धतीने स्केल करता येऊ शकतं. अगदी अगदी. आणि महाराष्ट्र शासनाकडून काय अपेक्षा आहे? म्हणजे आता आपण नेमकं कुठे आहोत की तिथे तुम्हाला खरं सपोर्टची गरज आहे आणि तुम्ही काय अपेक्षा करताय सरकारकडून? अपेक्षा असं म्हणजे की काल मी पीएम सरांसोबत पण ती रिक्वेस्ट त्यांना देखील केली की ऑलरेडी गव्हर्नमेंट सोबत बऱ्यापैकी मी काही प्रोजेक्ट्स मध्ये काम देखील करतो, पण त्याला जर एक मोठं स्वरूप द्यायचं असेल, जसं आता मखाना बोर्ड झाला बिहारमध्ये 100 कोटीचा, तर तशा पद्धतीने ऍटलिस्ट महाराष्ट्रामध्ये आपलं एवढं डेव्हलप राज्य आहे आणि या 5 जिल्ह्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर फणस आहे. इव्हन कोल्हापूरमध्ये पण खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. तर अशा प्रकारचं काही जॅकफ्रूट बोर्ड किंवा जॅकफ्रूट क्लस्टर जर आमच्या एफपीओ सोबत किंवा ओव्हरऑल इकोसिस्टीम सोबत काम करू शकलो तर त्याला ऍक्च्युअल मध्ये महाराष्ट्रामधूनच सुरुवात होईल आणि त्याचा प्रचार प्रसार मग देशभर होऊ शकतो. क्या बात आहे. खूपच छान. मला वाटते खूप व्यापक दृष्टिकोनातून आपण या सगळ्यामध्ये आता पुढे जात आहात आणि आता अर्थातच पंतप्रधानांची भेट झाली आहे त्यामुळे तुमच्या वाटचालीला आणखी आश्वासकता मिळालेली असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही आज ही 24 तास बरोबर बोललात आणि तुमचं हे विजन मांडलं त्याबद्दल मनापासून आभार. नमस्कार. धन्यवाद.